नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरीच्या पातळीत वाढ झाली। दरम्यान गोदा नदीच्या पुराच्या पाण्यात महाआरती आजही संपन्न झाली। याचा आढावा घेतलेला आहे शुभम बोडकेनं। सुरू असलेल्या पावसामुळे नाशिकच्या गोदावरीला गेल्या 17 दिवसांपासून पूर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे दररोज जी होणारी गोदावरीची महाआरती आहे ती अशा पद्धतीने पुरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी रामतीर्थच्या माध्यमातून या ठिकाणी जी गोदावरी आरती जी होत असते ती दररोज सायंकाळच्या ठिकाणी या ठिकाणी होत असते आणि आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने नाशिककर देखील या ठिकाणी या गोदा आरतीला उपस्थित असतात। मात्र नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर संपूर्ण गोदाकाठ हे पुराखाली गेलेलं आहे आणि त्यामुळे जी गोदावरीची आरती आहे ती देखील या ठिकाणी पुरामध्ये या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। रामतीर्थ सेवा समितीचे उपाध्यक्ष माझ्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। खरं तर गोदावरीची आरती दररोज या ठिकाणी भव्य स्वरूपात होत असते, मोठ्या संख्येने नाशिककर येत असतात। काय नेमकी भावना? आणि याचा उद्देश एकच आहे की गोदामाई ही आपल्या सगळ्यांची आई आहे आणि त्या आईचं कृतज्ञतेने स्मरण रोज झालं पाहिजे आणि हिचं जे प्रदूषण होतंय आणि हिच्यामध्ये हिचं जे गटारीकरण झालेलं आहे किंवा जे काही हिच्यामध्ये वाईट पदार्थ सोडले जात आहे त्याकडे सगळ्या समाजाचं लक्ष वेधलं पाहिजे आणि समाज म्हणून आपण एकत्र येऊन एकरस होऊन या आईला आपलं स्थान परत नित्य दिलं पाहिजे आणि ते शुद्धीकरण झालं पाहिजे आणि कुंभमेळा यशस्वी झाला पाहिजे, म्हणून आपण या आरतीचा आपण आणि या गोदावरीचे महत्व आहे ते अधोरेखित व्हावं यासाठी जी होणारी दररोजची महाआरती आहे ती देखील आज पुराच्या पाण्यामध्ये संपन्न झाल्याचं आपल्याला एकूणच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।